हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी रायरेश्वरावरती शंकराच्या पिंडीवर स्वतःचा रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि ती संपूर्ण आयुष्य घोडदौड करून ती शपथ पूर्ण केली आणि हे हिंदवी स्वराज्य उभं केलं। पाचीपाच्याच्या गुलामगिरीतून या हिंदुस्थानला मुक्त केलं आणि त्यांची प्रेरणा घेऊन पुढे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, राजाराम महाराज, तारा राणीसाहेब, बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, जनकोजी शिंदे, अहिल्यादेवी यांनी या हिंदवी स्वराज्याचा विस्तार अहत तंजावर ते तहत पेशावर, अटक ते कटक आणि पेशावर ते तंजावर अशा प्रकारचा विस्तार केला। हा विस्तार म्हणजेच हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठा साम्राज्य। हा इतिहास खरं तर सगळ्या देशामध्ये शिकवला गेला पाहिजे, मात्र याच्या उलट 8वीच्या पुस्तकामध्ये हा मराठा साम्राज्याचा जो नकाशा होता तो राजस्थानमधील काही घराण्यांनी केलेल्या विरोधामुळे NCERTने हा नकाशा पुस्तकातून काढून टाकलेला आहे। हा एक प्रकारे महाराष्ट्रावरती आणि या मराठी साम्राज्यावरती अन्याय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे। म्हणून ह्या अपमानाच्या विरोधात आम्ही NCERTच्या विरोधात निषेध करण्यासाठी, त्याचबरोबर 1 मेला महाराष्ट्र दिन आहे म्हणून या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठा साम्राज्य सन्मान मोर्चा आम्ही या सांगलीमध्ये आयोजित करतो। खरं तर NCERTने जेव्हा राजस्थानमधून काही लोकांनी तक्रार केली असेल त्यावेळेस महाराष्ट्रातील सरकारकडे या संदर्भातला या इतिहासातील अभिप्राय मागवला गेला पाहिजे होता। इथले इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक आहेत, त्यांच्याकडून अभिप्राय मागून या संदर्भातील असणारे पुरावे हे तपासले गेले पाहिजेत। कारण चित्तोडगडावरती महादजी शिंदेंनी आक्रमण करून फक्त 10 दिवसात चित्तोडगड जिंकला होता। मल्हाररावांनी जयपूरचा जयगड ताब्यात घेतला होता। या ठिकाणी पुष्करमध्ये संताजीराव घोरपडे गेले होते, त्यांनी ताबा घेतला होता आणि संपूर्ण राजस्थानातील राजे हे मराठा साम्राज्याला चौथाई दरवर्षी देत होते। राजे आपण मराठा साम्राज्याने त्या ठिकाणचे राजे त्या गडावर बसवले असले तरी अंमल मात्र मराठा साम्राज्याचा त्या ठिकाणी होता। हा इतिहास राजपूतांच्या इतिहासामध्ये सुद्धा राजस्थानमध्ये आत्ता नोंद आहे, याचे सगळे पुरावे आहेत। हा इतिहास तपासला गेला पाहिजे होता, हा तपासला गेला नाही म्हणून या विरोधात आम्ही हा मोर्चा करतोय। या मोर्चामध्ये आम्ही श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा होतोय। नागपूरचे मोदोजी राजे भोसले आहेत, त्यांना आम्ही हे निमंत्रण देणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना आम्ही बोलवणार आहोत। या मोर्चामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असणारे जे सरदार होते, अनेक सरदारांचे वंशज या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर हरियाणामध्ये पानिपत, त्या पानिपतमध्ये असणारे रोड मराठा हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सांगलीमध्ये येणार आहेत। महाराष्ट्रातून हजारो शिवभक्त या मोर्चामध्ये सांगलीमध्ये सहभागी होणार आहेत। या मोर्चामधून आम्ही NCERTकडे मागणी करतोय की पुन्हा एकदा आमचा इतिहास, मराठा साम्राज्याचा नकाशा, हिंदवी स्वराज्याचा नकाशा या पुस्तकांमध्ये छापून आणा। त्याचबरोबर या मराठा साम्राज्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापासून ते ब्रिटिश साम्राज्य या देशामध्ये येईपर्यंत जे रणसंग्राम झाला आहे, कारण ब्रिटिशांबरोबरची शेवटची लढाई ही मराठ्यांची झालेली आहे, हा रणसंग्रामाचा एक पूर्ण पुस्तकच या पाठ्यपुस्तकामध्ये सहभाग करावा अशी आम्ही NCERTला मागणी करणार आहे। आणि ही मागणी जर मान्य नाही झाली तर मग त्याच्या मात्र पुढचे जे काही आंदोलनाची दिशा असेल, कदाचित दिल्ली आम्हाला गाठावी लागेल, तर ती दिशा आम्ही 1 मेच्या मोर्चामधून आम्ही त्यावेळी जाहीर करू। मी आपल्या माध्यमातून आमच्या सांगली जिल्ह्यातील सुद्धा सर्व पक्ष संघटना यांचे पदाधिकारी प्रमुखांना आवाहन करतोय की या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं। हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी, त्याचबरोबर माता भगिनींनी सुद्धा सहभागी व्हावं असं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो। कुठून सुरुवात होईल आणि या मोर्चाची रूपरेषा नेमकी कशी असेल? हा मोर्चा आपल्या सांगलीमध्ये जो स्टेशन चौक आहे त्या स्टेशनमधून सुरुवात होईल। तिथून राजवाडा चौक, बालाजी चौक, मारुती रोड, राजन चौक आणि बापडबाल शाळेचा चौक, तिथून शिवतीर्थ या ठिकाणी हा मोर्चा होईल आणि शिवतीर्थावरती हजारोंच्या उपस्थितीमध्ये यामध्ये मोर्चाचा समारोप होईल। याच्यामध्ये जे सरदारांचे वंशज येणार आहेत ते मार्गदर्शन करतील, त्याचबरोबर रोड मराठा आहेत त्यांचं मनोगत व्यक्त केलं जाईल, श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांची उपस्थिती असेल आणि त्याचबरोबर ह्या महाराष्ट्रामध्ये जे इतिहास अभ्यासक आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी असतील।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.